अशा तऱ्हेने आम्ही कुमशेतच्या कोकण कड्यावर पोचलोय. काही कोकण कडे खरंच बघण्यासारखे राहतात. तसं हा कुमशेतचा कोकण कडा, इथे बरेच कोकण कडे आहेत. इथून वॉटरफॉल बघितला अँगल या ते असतात आणि अति पाऊस त्याच्यामुळे बघणं येऊन तसा दिसत नसणार असा अंदाज. थोड्या वेळापूर्वी त्या मनोऱ्यावरनं आम्ही फोटो सेशन करत होतो. तर आता इथं पूर्ण दिवस एक दिवसाचा टूर सहज शकतो इथं. इकडे जाईपर्यंत एक दिवस सहज पुरत आहे. एक दिवस म्हणजे दिवसभरचा टाइमपास सहज नाही. इथं पुढं अजून टेकड आहे ना. मोना इकडं पावसाळ्यात अजून काळा कुळकुळीत एकदम दगड दिसत आहेत. म्हणजे पाण्याने चांगलं धुवून काढत असतात. अंतर जास्त होऊन जातं. तुम्ही सांगत होता गाड्याच घेऊन ये. त्या दिवसापासून चालू कुमशेतचं कोकण गडा पाहायचं. मे जूनचं वातावरण असल्यामुळे मस्त पैकी थोडं काही जाणवलं नाही पण जाणवलं नाही. थोडं आबूट पण आहे, ऊन पण आहे आणि हवाही चालू आहे. वातावरणाची साथ भेटली आपल्या ट्रिप. वातावरणाची साथ. नंतर आपल्याला इकडे जाय तो नापताचा डोंगर म्हणत असेल बरं का त्याला. आपल्याला हप्त्याचा हापाट्याचा कडा इकडे हा तो रस्ता आहे ना. पुढची रेखी करून ठेवायला लागेल. हा रस्ता जात असणार आहे तिकडे. बनवणं चालू आहे. हा रस्ता बनवणं चालू आहे. हा असाच रस्ता पण हा याचाच आहे सध्या. पण असं बिस्किट घे. दिलेला आहे इथे कुमशेतचा कोकण कडा पाहण्यासाठी. तो चांगला गंजून गंजून चांगला वेग झालेला आहे. कुथू राहिला, अक्षरशः कुथू राहिला. याला म्हणणार थोडा वेळ जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुथू नको. कुमशेत कोकण कड्याला येण्यासाठी रस्ता थोडा जरा कच्चाच आहे इथपर्यंत. अजून रस्ता प्रगतीपथावरच आहे. त्यानंतर हा रस्ता बनेल तेव्हा इथलं पर्यटन जरा जोरात नाही. पण भरपूर मोठा कडा लाभलेला आहे तिकडे दूरपर्यंत. मस्त गाय बकर काय खेळ चालतोय. मनोरा किती दिवस टिकत सारखा आवाज येतोय. व्हायब्रेट तर बघा.
बापरे. ते काका जेव्हा भेटले होते तेव्हा त्यांनी सांगितलं इकडे थोडे पुणे जिल्ह्याची हद्द चालू होते आणि इकडे ठाणे सध्या आता जाड जोडीला खराटा बनवायचा. हा, खराटाला मला वाटलं का त्या टोप टोप बीपला टोपलंय बनवतात. हा ना, म्हणजे एकाच वेळी दोन्ही काम बुवा, गाय बी राखणं होईल आणि शेळ्या काय आणि बरं. इथं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांची हद्द लागते? ठाणा नगर हा इकडं डाव्या बाजूला ठाणा आणि नगर. हाही नगर पुणे. इकडं नाही, हे मुरबाड आला तिकडे शहापूर. बर बर. हा शाप. हा हा आणि ते इकडे शहापूर. शहापूर म्हणजे ठाणे आणि नगर दोन याची ना, पुण्याची नाही ना इथं काय? नाही. पुन्हा तो हरिश्चंद्रगड त्या बाजूने चालू आहे. अजून काय काय बघण्यासारखं इकडं? या बघा, आता आम्ही आंबीत धरणं पाहिलंय, हापाट्याचा कडा पाहिलंय आणि कुमशेतचा कोकण कडा. बरं, ती कात्राबाईची खिंड कोणती, ती का? कोणती? हा 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 हा. आणि आजोबागडला त्या मार्गे पण जाता येतं ना, प्रवेश? हा आजोबागड कोणतं नेमकं? हा ना, हा हा उचा. ते मंदिर कांदे ना, हा हा. तिथंच मंदिर आहे. हा रस्ता एवढा डेव्हलप नव्हता, आता झाला का तो? आता एवढं तो बी असंच कच्चा मागून आणला ना आजोबागडचा? मग पहिले कोकण कुमशेतच्या कोकण काढायला रस्ता नव्हता, लोक असेच यायचे का? गाड्या धारेराव मंदिराला लावायचे. का हो, घेतला बांबू भरीव आहे, त्याचं वजन बी आहे त्याला. हापाट्याच्या कड्याला आता चांगला रस्ता झाला. त्याला भारी झालं. हा नाही नाही, आहे ना ते, काय ते तेवढे 4-5. हापाट्याच्या कड्या लय भारी झाल्या. हा ना, ते आता मागच्या आठवड्यात ती रेलिंग होण्याच्या अगोदर जाऊन आलो आम्ही. तवर नव्हतं झालं. आणि मग आता 8-10 दिवसापूर्वी ते बातमी आली, ते लांबटे किरण लांबटे सर जाऊन आले वाटत पूर्ण नेट. आपण घेतलेलं लीड काम हे कसलं आवळ्याचं? हे बघ, कच्च्या आळवं ना रे, करवंद आणि आळवं अशी खाण एकाच वेळेस सापडलेली आहे आणि मंडळ एकदम तुटून पडलेले. बस बस, बाकीचे राहू दे. काटे आवळं नाही भेटत रे लवकर. आळवं असा रोड आहे. हे बंद करून आता